नमस्कार. मी मंगेश ज्ञानेश्वर बोरकर सर, डायरेक्टर संबोधी करिअर अकॅडमी, ठाणे वेस्ट मुंबई ब्रांच आणि सदाशिवपेठ पुणे ब्रांच या ठिकाणाहून आपल्याशी संपर्क साधतो आहे. गेल्या 19 वर्षांपासून या देशातील ज्या विविध स्पर्धा परीक्षा आहेत, राज्यातील ज्या विविध स्पर्धा परीक्षा आहेत, UPSC सिव्हिल सर्व्हिसेस असेल, MPSC स्टेट सर्व्हिसेस, MPSCच्या ग्रुप बी एक्झामिनेशन्स, बँक एक्झामिनेशन्स, स्टाफ सिलेक्शन्स एक्झामिनेशन्स, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस एक्झाम्स, NDAच्या आर्मी नेव्ही एअरफोर्सच्या एक्झाम्स, तसेच इंटेलिजन्स ब्युरो, EPFO, ESIC आणि इतरही ज्या काही ऑर्गनायझेशन्स आहेत त्या संदर्भात जवळपास 2004 पासून, म्हणजे ज्यावेळेस मी UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची पहिली मुख्य परीक्षा दिलेली होती, तसंच सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस असिस्टंट कमांडंटची पहिली इंटरव्ह्यू दिलेली होती 4-5च्या बॅचमध्ये. तेव्हापासून मी काही सेशन्सच्या माध्यमातून संबोधी करिअर अकॅडमीचं प्रशासक बना अभियान सुरू केलं आणि नंतर अगदी सिव्हिल सर्व्हिसेसमधून सिलेक्शनच्या अगदी जवळ आलेलं असताना एका वेगळ्या वैचारिक भूमिकेतून मी माझं अभियान सुरू केलं आणि जवळपास आता 20 वर्ष झाले मी स्पर्धा परीक्षांसाठी शिकवतो आहे. मुंबई ठाण्यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी स्पर्धा परीक्षांचं कुठलंही विशेष वातावरण नाही, त्या ठिकाणी थेट UPSC सिव्हिल सर्व्हिसेसमधून IAS, IPS, IRS, ऑडिट अकाउंट सर्व्हिसेस, रेल्वे अकाउंट सर्व्हिसेस, रेल्वे पर्सनल सर्व्हिसेस, रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेस आणि MPSCच्या एक्झाम्स, राज्यसेवा असतील, बँकिंग असतील, इंटेलिजन्स ब्युरो असेल, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस असतील, अशा विविध सर्व्हिसेसच्या माध्यमातून साधारणतः 900पेक्षा जास्त उच्च क्लास 1 आणि क्लास 2 अधिकारी घडवण्याचं काम मी संबोधी करिअर अकॅडमीच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि या संपूर्ण मिशनमध्ये माझ्यासोबत माझे त्यावेळेसचे UPSCचे बॅचमेट्स, माझे विद्यार्थी, माझे सिनियर्स आणि खूप टॉपमोस्ट ब्युरोक्रॅट्स असोसिएटेड आहेत, की ज्यांच्या माध्यमातून आम्ही हे आमचं जे एक ध्येय आहे आपल्या महाराष्ट्रातील आणि इतरही देशाच्या इतरही भागातील विद्यार्थ्यांना उच्च अधिकारी बनवण्याचं जे ध्येय आहे ते आम्ही अचीव करू शकलेलो आहे. आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्यपणे इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर आणि आता रिसेंटली माझी पुण्यालासुद्धा जानेवारी 2024मध्ये बॅच सुरू झाली. सदाशिवपेठेमध्ये दुर्वांकूर हॉटेल फेमस आहे, त्याच्या बाजूलाच कॉस्मॉस बँकेच्या वरती पिनॅकल प्रेस्टीज या बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोअरला आपलं इन्स्टिट्यूशन आहे. सो इथे आल्यानंतर असं लक्षात आलं, जसं मुंबईची तर परिस्थिती फार वेगळी आहे. मुंबईमध्ये तर स्पर्धा परीक्षा नेमक्या काय असतात, कुठल्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या, UPSC द्यायचं की MPSC द्यायचं, स्टाफ सिलेक्शन्स बँकिंग द्यायचं की नाही द्यायचं, इनफॅक्ट गव्हर्मेंट एक्झामिनेशन्स द्यायच्या की नाही द्यायच्या हाच मोठा प्रश्न आहे. तरीसुद्धा आम्ही एवढ्या एका स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने वाळवंटी असलेल्या प्रदेशामधून मी भरपूर चांगले रिझल्ट्स काढले. आता माझा विद्यार्थी डॉक्टर प्रवीण मुंडे IPS फर्स्ट अटेम्पमध्ये झालेला, तो मुंबईच्याच झोन 1चा DCP आहे. जय वाघमारे हा फर्स्ट अटेम्पमध्ये IRS होऊन सध्या आता डेप्युटी कमिशनर आहे कस्टम्स अँड एक्साईजला. मुंबईमधूनच माझ्याकडे कोचिंग घेऊन IRTS UPSC थ्रू IRTS झालेला डॉक्टर रामदास भिसे हा पुणे रेल्वे डिव्हिजनमध्ये आता सध्या चांगल्या मोठ्या पोझिशनला आहे. आणि असे भरपूर विद्यार्थी आहेत. आमच्या तृप्ती सांडभोर नावाच्या विद्यार्थिनी परभणी महानगरपालिकेला आयुक्त आहेत. माझी अर्चना पुजारी नावाची विद्यार्थिनी API आहे मुंबई पोलीसमध्ये. तसंच पल्लवी जाधव नावाची विद्यार्थिनी, तीसुद्धा पोलीस अधिकारी आहे. डॉक्टर विकास खंडारे MPSCतून चीफ ऑफिसर होऊन सध्या अमरावतीमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये सहाय्यक आयुक्त आहे. कैलाश कांबळे हा विद्यार्थी माझा असिस्टंट जनरल मॅनेजर आहे कॅनरा बँकेमध्ये सोलापूरला. तर असे बरेचसे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही रिझल्ट्स तिथून काढलेले आहे. पण आता एकंदरीत पुण्यामध्ये मी बघतो आहे, स्पेसिफिकली महाराष्ट्राच्या विविध तालुक्यातून, गावातून, जिल्ह्यातून पुण्यामध्ये एका अपेक्षेने विद्यार्थी येतात. आणि मला 3 महिन्यात असं एक ऑब्झर्व केलेलं आहे की ही जे विद्यार्थी येतात हे फक्त आणि फक्त MPSCच्या ज्या कंबाईन एक्झाम्स असतात, MPSC ग्रुप B आणि Cच्या ज्या एक्झाम्स असतात, ज्याला फेमसली PSI, STI, ASO, त्याच्यानंतर दुय्यम निरीक्षक,
टॅक्स असिस्टंट, क्लर्क, टायपिस्ट, ओके, आणि इतरही काही पोस्ट आहेत. नॉन गॅझेटेड ऑफिसर्स आणि क्लरिकल लेवलच्या या पोस्ट आहेत. तर जवळपास 1,00,000पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी पुण्यामध्ये तयारी करतात. परंतु हे मॅक्झिमम जे विद्यार्थी आहेत, हे मॅक्झिमम विद्यार्थी ग्रुप बीची तयारी करतात. म्हणजे जवळपास लाखभराच्या घरात तरी विद्यार्थी ग्रुप बीची तयारी करतात. काही विद्यार्थी हे राज्यसेवा MPSC राज्यसेवेची तयारी करतात, ज्या राज्यसेवेचं संपूर्ण सिलॅबस आता 2025पासून UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या लेवलचं होणार आहे. आणि त्यामुळे काही विद्यार्थ्यांकडून मी असंही ऐकलं की ते राज्यसेवेकडून एकतर ते UPSCची तयारी करतील किंवा मेजॉरिटी ऑफ द स्टुडंट्स हे ग्रुप बीकडे वळतील किंवा मग सरळ सेवाकडे वळतील, ज्या आता सरळ सेवेंच्या मोठ्या वॅकन्सीज निघत राहतात. पण मला एक फार महत्त्वाचं इथे जाणवलं की हा जो प्रचंड मोठा जो क्राऊड संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, काही प्रमाणात कोकणातून वगैरे येतो, खानदेशमधून येतो महाराष्ट्रातल्या, या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय वेल एज्युकेटेड असूनसुद्धा, म्हणजे अक्षरशः BE झालेले विद्यार्थी, MBA झालेले विद्यार्थी, मास्टर्स झालेले विद्यार्थी आणि BA BCom झालेले विद्यार्थीसुद्धा ग्रुप बीच्या मागे लागून किंवा त्याच परीक्षेची तयारी करायची असं गृहीत धरून किंवा नुसता त्याच परीक्षेच्या आशेवरती अक्षरशः 3-3, 4-4, 5-5, 6-6 वर्ष देतात. काही विद्यार्थी तुम्हाला असेही या ठिकाणी भेटले की जे 5-7 वर्षापासून फक्त ग्रुप बी एक ग्रुप बी आणि त्याच्या पलीकडे दुसरं काहीच करत नाही. नेमका दोष कोणाला द्यायचा? विद्यार्थ्यांना द्यायचा, MPSCला द्यायचा की आणि कोणाला द्यायचा? MPSC हे कमिशन आहे जे UPSC प्रमाणे किंवा इतर ज्या काही स्टेट कमिशन्स असतात त्याप्रमाणे सरकारनी रिक्वायरमेंट शो केल्यानंतरच वॅकन्सीज भरत असते. ओके, याच कमिशनप्रमाणे UPSC आहे, याच कमिशनप्रमाणे स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे, बँकिंग IBPSचा बोर्ड आहे, SBI एक्झाम आहे आणि इतरही अनेक सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स येत असतात. तर मित्र हो, मला या ठिकाणी सांगायचं आहे, म्हणजे मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो, जे पण विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रातून विविध एक्झाम्सच्या माध्यमातून आपलं करिअर एक सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून घडवू इच्छित आहे, त्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवायचं की माझा मित्र करतो, माझी मैत्रीण करते किंवा कुठल्या तरी कोचिंग क्लासेसनी तुम्हाला डोक्यामध्ये भरवलेलं असेल की फक्त कंबाईनची तयारी करा, मराठीमध्ये असते आणि ती सोपी असते. पण याच्यासाठी याच्या पाठीमागे आपण आयुष्यातील किती वर्ष द्यायचे? जर आपण 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष सतत फक्त कंबाईनचाच अभ्यास करत असू, PSI STIचीच वाट बघत असू, किती वॅकन्सीज निघतात याचा विचार करायला पाहिजे. आणि जर आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करत असू तर मी मुंबईचे पण माझे जे विद्यार्थी जे माझ्याकडे थेट UPSCची तयारी करायला येतात किंवा MPSC राज्यसेवा, स्टाफ सिलेक्शन्स, बँकिंगच्या तयारी करायला येतात, त्यांना मी सांगत असतो की विविध एक्झामिनेशन्स द्या. कारण आपण सर्वसामान्य कुटुंबातून आलेले विद्यार्थी असतो आणि आपले पॅरेंट्स, म्हणजे काही लोकांचे पॅरेंट्स, त्यांच्याकडे भरपूर पैसा असू शकतो, 5-6 वर्ष जरी एखाद्या विद्यार्थ्यांनी तयारी केली तरी त्याचे पॅरेंट्स त्याला कमीत कमी सांभाळू शकतात, त्याचा खर्च करू शकतात. परंतु असे भरपूर विद्यार्थी असतात की जे शेतकऱ्यांची मुलं असतात, कामगारांची मुलं असतात, टॅक्सी चालवणाऱ्याची मुलं असतात, सर्वसामान्य कुटुंबातून आलेली असतात, निम्न मध्यमवर्गीय परिवारातून असतात आणि अशा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची म्हणजे वर्षानुवर्ष तयारी करणे निश्चितच परवडणारं नाही आहे. त्याच्यामुळे मी तुमच्यासमोर एक जे 10वी उत्तीर्ण, 12वी उत्तीर्ण विद्यार्थी आहेत आणि ज्यांचं किमान वय 18 आहे, तर त्यांच्यासाठीसुद्धा अपॉर्च्युनिटीज असतात. आपल्या देशामध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि साऊथ इंडियाचे जे काही राज्य आहेत, तामिळनाडू असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असतील, या ठिकाणचे विद्यार्थी, इनफॅक्ट मध्य प्रदेश असेल, बिहार असेल, झारखंड, ओडिसा वगैरे इथले जे विद्यार्थी आहेत, राजस्थान, मध्य प्रदेश, या ठिकाणचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकांच्या परीक्षांमध्ये उतरत असतात आणि त्याच्यातून कुठली ना कुठली एखादी जी पोस्ट आहे तर ती सेक्युअर्ड करत असतात. तर माझं असं अपील असेल की महाराष्ट्रातील मराठी विद्यार्थ्यांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मल्टीटास्किंग CHSL एक्झाम, ज्या फक्त 10वी आणि 12वीच्या बेसिसवरती असतात, ओके, आणि त्याला किमान वय 18 असतं आणि मग मॅक्झिमम 25 वर्ष, ज्या ठिकाणी 25 दिलेलं असेल त्या ठिकाणी ओपनसाठी ते 25 असतं आणि OBCसाठी 28 असतं आणि SC STसाठी 30 असतं. ज्या ठिकाणी 18 ते 27 CHSLला दिलेलं असेल तर त्या ठिकाणी 30 + 3 OBCसाठी म्हणजे 30 वर्ष आणि +5
SC STसाठी म्हणजे 32 वर्ष. ओके, तर अशा एज लिमिट्स असतात. एक लक्षात घ्या की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, स्टेट गव्हर्नमेंटच्या सगळ्या एक्झाम्सला जनरल कॅटेगरीच्या एज लिमिटच्या तुलनेमध्ये OBCला +3 आणि SC STला +5 इयर्स एक्स्ट्रा असतात. सो मित्रांनो, नुकत्याच आता 10वी 12वीच्या पण एक्झाम झालेल्या आहेत आणि काही विद्यार्थी फर्स्ट इयरला असतील तर त्यांचं 18 वय पूर्ण झालेलं असेल. तर आता स्टाफ सिलेक्शनच्या CHSLच्या म्हणजे आज मी हा 11 एप्रिल 2024ला हा व्हिडिओ बनवतो आहे. तर CHSL म्हणजे 12वीच्या बेसिसवरती सध्या चांगल्या वॅकन्सीज ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि त्या सध्या 3712 आहे आणि 1 जुलै ते 12 जुलैच्या दरम्यान याची परीक्षा असते. स्टाफ सिलेक्शनच्या कुठल्याही ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये साधारणतः रिझनिंग त्याच्यामध्ये एक 15-16 चॅप्टर्स, त्याच्यानंतर मॅथ्स त्याच्यामध्ये एक 15-16 चॅप्टर्स, त्यानंतर इंग्लिश त्याच्यामध्ये आपलं ग्रामर आणि त्याचं अप्लिकेशन आणि जनरल स्टडीज असतो म्हणजे ज्याच्यामध्ये इंडियन हिस्ट्रीमध्ये एन्शियंट मेडिवल मॉडर्न हिस्ट्री, जिओग्राफी, कॉन्स्टिट्यूशन, इकॉनॉमी, त्याच्यानंतर मग त्यामध्ये करंट अफेअर्स, जनरल सायन्स असे घटक असतात. साधारणतः स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून दरवर्षी म्हणजे आता 2022मध्ये स्टाफ सिलेक्शनची ग्रॅज्युएट बेसिसची जी एक्झाम असते CGL त्याच्यामध्ये 36,001 वॅकन्सीज होत्या. बघा, इतक्या वॅकन्सीज निघत नाहीत स्टेटच्या एक्झाम्समध्ये. ओके, CGL 2023ची जी होती त्याच्यामध्ये 8,415 वॅकन्सीज होत्या. ओके, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वॅकन्सीज 22 आणि 23मध्ये येऊन गेलेल्या आहेत. त्या तुलनेमध्ये जर तुम्ही बघितलं तर MPSC राज्यसेवा 2023मध्ये 673 वॅकन्सीज होता ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी. 2022मध्ये 161च वॅकन्सी होत्या. 2024मध्ये 274च वॅकन्सी होत्या आणि 2021मध्ये 405 वॅकन्सीज होत्या. ओके, त्यामुळे आपण हे लक्षात घेणं फार आवश्यक आहे. तसंच गट ब MPSCच्या गट ब आणि गट कच्या म्हणजे PSI ST ISO आणि क्लरिकल लेवलच्या ज्या एक्झाम्स आहेत त्यामध्ये 2021ला चांगल्या वॅकन्सीज होत्या 1085. 2023मध्ये अतिशय चांगल्या वॅकन्सीज होत्या. त्याच्यापैकी जवळपास म्हणजे 8,169 वॅकन्सीज होत्या गट बच्या. त्याच्यामध्ये 800च्या आसपास या गट बसाठी होत्या आणि गट कसाठी म्हणजे क्लरिकल लेवलच्या ज्या वॅकन्सी होत्या त्या 7,500 होत्या. त्याचा जास्तीत जास्त फायदा ज्यांचं मराठी 30 आणि इंग्लिश 40 टायपिंग झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना झाला. पण जर आपण MPSC राज्यसेवा आणि MPSC गट ब गट कची जर तुलना या सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झामशी जर केली तर त्याच्यामध्ये MPSCमध्ये निश्चितच बऱ्याच कमी वॅकन्सीज आहेत. मग आपण जर समजा 1 वर्ष 2 वर्ष इंडियन हिस्ट्री, जिओग्राफी, कॉन्स्टिट्यूशन, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी, जनरल सायन्स, रिझनिंग, मॅथ्स, इंग्लिश अशी जर तयारी करत असू तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामचा जो थोडासा एक्स्ट्रा सिलेबस आहे आणि तिथे जे थोडंसं मॅथ्स, इंग्लिश आणि रिझनिंगवरती जी थोडीशी कमांड पाहिजे असते तर ती थोडीशी आपण अचीव जर केली तर आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्टाफ सिलेक्शनच्या MTS, CHSL, CGLच्या अपॉर्च्युनिटीज मिळतात आणि त्याच्यामध्ये आपण एखादी पोस्ट सिक्युअर करून आपल्या आईवडिलांची जी अपेक्षा असते ती निश्चितपणे पूर्ण करू शकतो. आणि लक्षात ठेवा की साधारणतः एक 25-26 वर्षापर्यंत आजच्या तरुणांनी सेटल होणे फार गरजेचं आहे. अगदी 32, 34, 35, 36 अगदी 40पर्यंतसुद्धा अनेक विद्यार्थी प्रायव्हेटमध्ये काम करून कंटाळलेले असतात आणि माझ्या ठाण्याच्या ब्रांचमध्ये आणि इथेसुद्धा आता सदाशिव पेठेत पुण्याच्या ब्रांचमध्ये सुद्धा मला अनेक विद्यार्थी भेटायला येतात, पालक भेटायला येतात की ज्यांची मुलं स्पर्धा परीक्षांची अनेक वर्ष तयारी करून आणि बेसिकली फक्त MPSC किंवा फक्त बँकिंग ओके करून त्यांचं सिलेक्शन झालेलं नसतं. त्याच्यामुळे मल्टीपर्पज ॲप्रोच ठेवा, मल्टी डायमेन्शनल ॲप्रोच ठेवा. तर स्टाफ सिलेक्शनची अपॉर्च्युनिटी तुम्हाला चांगली आहे. CHSLच्या आत्ता वॅकन्सीज 3,712 निघालेल्या आहेत. तसंच CHSL म्हणजे 12वीच्या बेसिसवरती जी एक्झाम आहे त्याच्या 2023मध्ये 1,600 वॅकन्सी निघालेल्या होत्या. ओके, 2022मध्ये 4,500 वॅकन्सीज निघालेल्या होत्या. 2021मध्ये 6,072 वॅकन्सीज निघालेल्या होत्या. तसंच मल्टीटास्किंग जी 10वीच्या बेसिसवरती एक्झाम असते त्याच्या 2023मध्ये 1,558 वॅकन्सीज निघालेल्या होत्या. 2022मध्ये 11,788 वॅकन्सीज निघाल्या होत्या. 2021मध्ये 10,880 वॅकन्सीज निघाल्या होत्या. बघा, लक्षात घ्या की MPSC तुमच्या फक्त MPSCपेक्षा निश्चितच या वॅकन्सीज मोठ्या आहेत. आणि असं समजायचं नाही की या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स आहेत म्हणून इथे प्रचंड कॉम्पिटिशन असते. मी एवढ्या 20 वर्षाच्या माझ्या अथॉरिटिव्ह अनुभवावरून मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की
संपूर्ण भारतामध्ये कुठलीही कॉम्पिटिशन असू द्या, या कॉम्पिटिशनमध्ये 10 लाख काय 20 लाख फॉर्म येऊ द्या, ओके, कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये इतके फॉर्म 1 करोड जरी फॉर्म आले तरी यापैकी अगदी सिरियस कॉम्पिटिटर्स, अगदी टफ कॉम्पिटिटर्स हे 10 ते 15% खूप झालं 10 ते 15%च असतात. म्हणजे करोड लोकांनी फॉर्म भरले म्हणून करोड लोक सिरियस आहेत, 10 लाख लोकांनी फॉर्म्स भरले म्हणून 10 लाख लोक सिरियस आहेत असं कधीच होत नाही. ओके, शेकडो विद्यार्थ्यांना मी शिकवलेलं आहे, शेकडो अधिकारी घडवलेले आहेत आणि लाखो विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात कॉलेजेस, महाविद्यालय, युनिव्हर्सिटीज, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स, ओके, सामाजिक संघटना, शैक्षणिक संघटना, राजकीय संघटना यांच्या माध्यमातून मार्गदर्शन केलेलं आहे. टी व्ही चॅनल्सच्या माध्यमातून G24 तास, साम मराठी, TV9 मराठी, आवाज इंडिया यांच्या माध्यमातून सुद्धा मी हजारो लाखो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला अथॉरिटीली सांगू शकतो की कॉम्पिटिशन जी आपल्याला दाखवल्या जाते तर तशा पद्धतीने कॉम्पिटिशन नसते. नुसताच कुठेतरी क्लास जॉईन केला दिल्लीला, पुण्याला किंवा मुंबई, ठाणे किंवा कुठेही क्लासेस जॉईन केले तर आपण खूप टफ कॉम्पिटिटर्स आहोत असं नाही. स्पर्धा परीक्षांची तयारी ही स्ट्रॅटेजिकली, प्रोफेशनली तिला नीट समजून करायची असते आणि तेव्हाच कुठे तुम्ही अगदी 1 वर्ष 2 वर्षाच्या चांगल्या प्रिपरेशनमध्ये उच्च अधिकारी बनू शकता. आणि मी तर मुंबईसारख्या ठिकाणी अगदी 1 वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये, 2 वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये थेट IAS, IPS, IRS वगैरे अधिकारी घडवलेले आहेत. त्याच्यामुळे या छोट्या मोठ्या ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यामधून अधिकारी घडवणं हे काही विशेष चॅलेंज आमच्या संबोधी करिअर अकॅडमी मध्ये नाही आहे. फक्त त्या दृष्टीने प्रयत्न करणारे डेडिकेटेड कॅन्डिडेट्स, ओके, ज्यांच्याकडे एक प्लान आहे, ज्यांच्याकडे एक डिटर्मिनेशन, डेडिकेशन आहे, तर तसे जर विद्यार्थी आमच्याकडे आलेत तर आम्ही निश्चितपणे त्यांना चांगलं मार्गदर्शन करून त्यांच्यावरती काम करून त्यांना 2 वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये, 1 ते 2 वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये त्यांना उच्च अधिकारी वेगवेगळ्या एक्झाम्समधून घडवू शकतो. तसंच मित्रांनो, IBPS क्लर्क आणि प्रोबेशनरी ऑफिसरच्या एक्झाम्स दरवर्षी होत असतात. सोबतच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सुद्धा क्लर्क आणि प्रोबेशनरी ऑफिसरच्या एक्झाम्स होत असतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एक्झाम्स दरवर्षी होत असतात. RBI असिस्टंट, सोबतच EPFO, ESIC, इंटेलिजन्स ब्युरो, UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम्स दरवर्षी होत असतात. तसंच UPSC थ्रू सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसची एक्झाम म्हणजे 2004-05च्या बॅचला मी त्याची रिटर्न क्वालिफाय केली होती, फिजिकल क्वालिफाय होती, इंटरव्ह्यूला होतो. असिस्टंट कमांडंटची पहिली आमची ती बॅच होती 2004-05ची. ओके, सो अशा ज्या एक्झाम्स असतात त्या एक्झाम्सकडे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या बाबतीत प्रचंड गैरसमज असतात. मी तुम्हाला सांगतो, UPSC सिव्हिल सर्व्हिसेस ज्याच्यामध्ये 22 सर्व्हिसेस आहे, IAS, IPS, IRS, IFS, ऑडिट अकाउंट, डिफेन्स अकाउंट्स, त्याच्यानंतर इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस, कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस, पोस्टल सर्व्हिस, ही जी एक्झामिनेशन आहे याच्यासारखी खरं तर सोपी एक्झामिनेशन नाही. परंतु आपल्या डोक्यामध्ये अनेक मिसकन्सेप्शन्स, अनेक लोकांनी, अनेक इन्स्टिट्यूशन्सनी, अनेक म्हणजे ज्यांनी कधी आयुष्यामध्ये परीक्षा दिलेल्या नाही, कधी क्वालिफाय केलेल्या नाही आणि ज्यांना खरंच या परीक्षांबद्दल माहिती नाही आहे, अशा लोकांनी याच्याबद्दल मिसकन्सेप्शन्स भरवलेले आहे. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रात गायडन्स नव्हतं त्यावेळेस आम्हाला इकडे तिकडे भटकावं लागलं होतं. इव्हेंच्युअली मग मी स्वतः मुख्य परीक्षा दिली. माझे अनेक जे बॅचमेट्स आहेत 2002, 3, 4च्या दरम्यानचे, ओके, ते आता DIG, कमिशनर या रँकला आहेत. मी एका वेगळ्या विचारधारेने प्रेरित होऊन या प्रोफेशनमध्ये म्हणा किंवा हे इन्स्टिट्यूशन सुरू केलं, एक व्हिजन ठेवून. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो की मी स्वतः, आमच्या वेळेस 2 ऑप्शन्स असायचे. मी हिस्ट्री ऑप्शनमध्ये ऑल इंडिया टॉपर राहिलेलो आहे. जुन्या पॅटर्नमध्ये मला 600पैकी 354 मार्क्स मिळालेले होते. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की आमच्या वेळेस तेवढं मार्गदर्शन पण नव्हतं. अलीकडच्या काळात विद्यार्थी इंस्टाग्राम, त्याच्यानंतर टेलिग्राम, यूट्यूबसारख्या चॅनल्सवरून किंवा रेकॉर्डेड व्हिडिओज बघून मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करतात, पण त्याच्या माध्यमातून कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन तुम्ही क्वालिफाय होऊ शकत नाही. ओके, एक प्रकारे ते मृगजळ असतं, त्या मृगजळाच्या पाठीमागे आपण धावतो. त्याच्यामुळे या ज्या एक्झाम्स आहे म्हणजे UPSCच्या पण आता जर आपण वॅकन्सीज बघितल्या तर 2020मध्ये 796 वॅकन्सीज होत्या, 2021मध्ये 761 होत्या, 2022मध्ये 1022 होत्या, 2023मध्ये 1105 वॅकन्सी आणि 2024मध्ये आत्ता 1056. अतिशय चांगल्या वॅकन्सीज आहेत. IBPSच्या वॅकन्सीज जर बघितल्या प्रोबेशनरी ऑफिसरच्या तर 2023मध्ये 3049, त्याच्यानंतर 2022मध्ये 6432,
2021मध्ये 3517 आणि 2020मध्ये 4799. तसंच SBI प्रोबेशनरी ऑफिसरच्या सुद्धा ज्या वॅकन्सीज आहेत त्या 2020मध्ये 2000, 2021मध्ये 2056, 2022मध्ये 1673 आणि 2023मध्ये 2000 वॅकन्सीज होत्या. अकॉर्डिंगली क्लरिकल, IBPS क्लर्क आणि SBI क्लर्क याच्यासुद्धा वॅकन्सीज मिनिमम 5000 पासून तर 10,000पर्यंत व्हॅरी झालेल्या आहेत. ओके, तर त्यामुळे मित्रांनो आपल्याकडे अपॉर्च्युनिटीज भरपूर आहे. माझं अपील असेल महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्यांच्या पालकांना की जर स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला उतरायचं असेल तर आधी सर्वच स्पर्धा परीक्षा ज्या आहे म्हणजे स्टाफ सिलेक्शनच्या, मल्टीटास्किंग, CHSL, CGL, इंटेलिजन्स ब्युरोच्या एक्झामिनेशन्स, त्याच्यानंतर IBPS, SBI, RBIच्या एक्झाम्स, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसच्या एक्झाम्स, दिल्ली पोलीसमध्ये आणि सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनमध्ये, केंद्रीय पोलीस संघटनामध्ये दरवर्षी साधारणतः 2000पेक्षा जास्त भरती होत असते. पोलीस इन्स्पेक्टर्सची अतिशय सोपी एक्झामिनेशन असते, काही डिफिकल्ट नसते. ओके, तर या एक्झामिनेशन्स आहेत. म्हणजे आता रिसेंटली त्याच एक्झाम्समध्ये 4187 वॅकन्सीज निघाल्या होत्या. अनेक महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी कदाचित फॉर्म भरले असतील, काहींनी भरले नसतील, काहींना माहितीही नसेल. सो या ज्या एक्झाम्स आहेत UPSC सिव्हिल सर्व्हिसेस, UPSCच्या इतर एक्झामिनेशन, या एक्झामची सुद्धा आपण तयारी करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी फॉर्म भरायला पाहिजे. आणि MPSC ग्रुप B, Cची तयारी करत असताना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामसाठी किंवा बँकिंगच्या एक्झामसाठी ॲडिशनल काय लागतं, कुठला एक्स्ट्रा अभ्यास असतो, याची जर आपण माहिती घेतली तर निश्चितपणे आपण 1 ते 2 वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये अगदी 3ऱ्या वर्षामध्ये पोस्ट काढू शकतो. संबोधी करिअर अकॅडमीची जी ब्रांच आहे ती ठाणे वेस्टला स्टेशनला अगदी 2 मिनिटावरती आहे. अमृत प्लाझा हाऊसिंग सोसायटीमध्ये 2nd फ्लोअरला आहे, कुंजविहारी हॉटेलच्या अपोजिट. आणि पुण्यामध्ये दुर्वांकूर हॉटेलच्या बाजूला पिनॅकल प्रेस्टिजच्या बिल्डिंगमध्ये कॉस्मॉस बँकेच्या वरती 1st फ्लोअरला आहे. या ठिकाणचे जे नंबर्स आहेत, व्हॉट्सअप नंबर 8108016455, 8108016455 हा रेग्युलर व्हॉट्सअप नंबर आहे. आणि 8097076670, ओके, 8097076670 हा ऑफिशियल नंबर आहे. तसंच संबोधी ऑफिसर्स हे आमचं ॲप आहे जे तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यावरती अनेक व्हिडिओज वगैरे उपलब्ध आहेत, काही टेस्ट उपलब्ध आहेत. तसंच संबोधी IAS अकॅडमी या नावाने आमचं यूट्यूब चॅनल आहे, ते तुम्ही सबस्क्राईब करू शकता. जर आपण जेन्युइन असाल तर त्यामध्ये आमच्या अनेक अधिकाऱ्यांचं, अनेक टॉपमोस्ट अधिकाऱ्यांचे, माझ्या अनेक विद्यार्थ्यांचे सब्जेक्ट वाईज अगदी 2-2, अडीच तासांचे लेक्चर्स आहेत, ते तुम्ही बघू शकता. विविध विषयांवरती आहेत. आणि आत्ता 8वी ते 12वी आणि ग्रॅज्युएशनपर्यंतच्या, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या सगळ्या एक्झामिनेशन समजाव्या यासाठी आमच्या ठाणे वेस्ट या ब्रांचमध्ये 25 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत 2024 दररोज 5 दिवस सकाळी 10 ते 12:30 UPSC, MPSC, बँक, स्टाफ सिलेक्शन्स, इंटेलिजन्स ब्युरो आणि इतर एक्झाम्सचा एक फाउंडेशन कोर्स आहे, ज्याच्यामध्ये 8वी ते ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचे विद्यार्थी म्हणजे अगदी 14 वयोगटापासून ते अगदी 30 वयोगट किंवा त्याच्यापेक्षा जास्त, कारण वेगवेगळ्या एक्झामसाठी वेगवेगळे वयोगट असतात, तर तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकतात. सगळ्यात जास्त वयोगट तुम्हाला MPSCच्या एक्झाम्समध्ये मिळतात. त्याच्यामध्ये 38 वर्ष ओपनसाठी आणि 43 सगळ्याच मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असतं. UPSC सिव्हिल सर्व्हिसेसला 32 ओपन, 35 OBC आणि 37 SC STला असतं. इतर ज्या काही एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये साधारणतः कधी 30, कधी 27, कधी 25 आणि मग अकॉर्डिंगली +3 OBC +5 SC ST असतं. तर आपण क्लासरूमच्या माध्यमातून म्हणजे क्लासरूममध्ये येऊन आणि संबोधी ऑफिसर्स हे ॲप डाउनलोड करून आणि याची जी रजिस्ट्रेशन फीज आहे 300 रुपये फक्त, ती पे करून तुम्ही हा कोर्स आमचा फाउंडेशनचा अटेंड करू शकता. 5 दिवस कंटिन्यूशनमध्ये आहे. तसंच सेम कोर्स 8वी ते ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांसाठी सेम टाईमला 10 ते 12:30 मॉर्निंग 10 to 12:30 आमच्या सदाशिव पेठेतील पुणे ब्रँचमध्ये आहे. परंतु त्याचं शेड्यूल हे 3 मे ते 8 मे 2024 असेल.
आणि सोबतच सध्या विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी इन्क्लुडिंग NDA CDSC ज्या 11वी-12वीच्या बेसिसवरती NDAची एक्झाम होते, स्पेसिफिकली सायन्स बॅकग्राऊंड, आर्ट्स आणि कॉमर्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांसाठी, आणि ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती आर्मी नेव्ही एअरफोर्ससाठी CDSCची एक्झाम होते. तर यासाठी सुद्धा आमच्या ॲडमिशन्स सुरू आहेत. लाँग टर्म कोर्सेस आपल्या सुरू होतील लवकरच या फाउंडेशन बॅचेसनंतर. त्यामुळे ज्या होतकरू विद्यार्थ्यांना, महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांना संबोधी करिअर अकॅडमीच्या मिशनचा फायदा घेऊन आणि इथल्या एका उच्च दर्जाचं कोचिंग घेऊन, कारण याच्यामध्ये मी स्वतः शिकवतो. आमचे डॉक्टर जोसेफ रॉड्रिक सर, जे 2009चे इंडियन डिफेन्स रिसर्च सर्व्हिसचे ऑफिसर आहेत, ते शिकवतात. बरेचसे उच्च टॉपमोस्ट अधिकारी रेग्युलरली येत असतात. तुम्हाला ते यूट्यूब चॅनल बघितल्यानंतर समजेलच. ओके. आणि विद्यार्थ्यांचा रिझल्ट निघणं हे आमचं पहिलं ध्येय असतं. विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करणं, त्याच्या समस्या समजून घेणं, इंडिव्हिज्युअल अटेन्शन देणं आणि फक्त 25 ते 30 विद्यार्थ्यांचीच बॅच कंपल्सरी घेणं. ओके. हे आमचं एक प्रकारे एक टार्गेट असतं आणि त्याच्या जास्त आम्ही विद्यार्थी घेत नाही. त्याच्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी 19 वर्षामध्ये अतिशय चांगली प्रॉडक्टिव्हिटी आमची झालेली आहे. आता आम्ही पुण्यामध्ये आलेलो आहोत. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जे विद्यार्थी पुण्यात येत असतील त्यांना आणि त्यांच्या पालकांना माझं सांगणं असेल की आपण संबोधी करिअर अकॅडमीचा प्रशासक बना अभियानामध्ये सामील व्हा. या ठिकाणी तुम्हाला निश्चितच चांगलं मार्गदर्शन मिळेल, फ्रुटफुल प्रॉडक्टिव्ह मार्गदर्शन मिळेल, जेणेकरून 4-4, 5-5 वर्ष या स्पर्धा परीक्षांच्या चक्रामध्ये गुरफटण्याची वेळ तुमच्यावरती येणार नाही. तर तुम्ही नक्कीच समजदार आहात असं गृहीत धरतो, आणि समजदार असाल तर नक्की संबोधी करिअर अकॅडमीमध्ये येऊन ॲटलिस्ट मार्गदर्शन घ्या. 10 ठिकाणी जाऊन या आणि नंतर 11वं ठिकाण म्हणून संबोधी करिअर अकॅडमीचं निवड करा. परंतु इथे नक्की मला येऊन तुम्ही भेटा. फोनवरती अपॉइंटमेंट घेऊन जर आलात तर मी तुम्हाला ठाणे किंवा पुणे ब्रांचमध्ये स्पेसिफिक डेजमध्ये नक्की भेटू शकतो. इतर वेळेस माझे कोऑर्डिनेटर्स तुमच्याशी संवाद साधू शकतात. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. थँक्यू. आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.